जय भीम पब्लिक सिस्टम पार देंगे। फ्रेश वगैरे झाली, ब्रश वगैरे करून घेतला, गिझर लावून दिलं आहे. पण घालू काय तेच समजत नव्हतं, तो मोठा प्रश्न आहे. मग गेली बॅगकडे, बॅग बघितली, कपडे तर नव्हते मला घालायला. कपडे खूप सारे आहे पण घालू काय. मुलींचा हाच प्रॉब्लेम असतो ना. आंघोळ वगैरे करून घेतली, मग चाय टाकली, मग मस्त रेडी झाले. नॉर्मल लिपस्टिक वगैरे लावली आपली आणि छान तयार झाले. आणि बाहेर बघितलं तर अंधारच होता आणि आम्हाला 6लाच निघायचं होतं. गाडी आली होती, मग मी बूट वगैरे घातला आणि निघले. पैसे काढले ATM मधून आणि मग निघालो समोर लोकेशनकडे. फायनली आलो. मग मस्त पुरी भाजी खाऊन घेतली. शाळेंच्या मुलांची पण सहल आलेली होती. मग त्या मुली माझा कॅमेरा बघून मला हाय करत होत्या. मी पण त्यांना हाय केला आणि माझ्या कॅमेऱ्यामध्ये घेतलं. मग थांबलो बसची वाट बघत. मग बस आली, मग सगळे बसमध्ये चढत होते. मी पण चढली, पण मला बसायला जागाच नव्हती. मग कशी बशी भेटली जागा. बस पॅक झाली होती. मग निघलो तिथून. मस्त झाडी, मस्त डोंगर, सगळं छान होतं. मग आलो लोकेशनला आणि मग तिथून समोर पायी जायचं होतं. मग रोडवरती माकड बसलेलं होतं पेरू खात. मग लागलो लेणी चढायला. मी तर शॉक झाली होती बघून. हाताने एवढं भारी कोरलं, एवढ्या बारकाईंनी त्यांनी कोरलं होतं. आपल्या हाताचे नख आणि नख, पायांचे नख, पूर्ण पोट, नाक, डोळे सर्व व्यवस्थित दिसत होतं. भारी एकदम. देखो ना गाय, देखो ना गाय, देखो ना क्या है ये गाय, देखो ना गाय. निघलो तिथून परत यायला. खूप थकलो होतो आणि भूकही खूप लागले होते. मग मस्त पोटभर जेवलो. मग स्वीटमध्ये घेतला चोकोबार. मग बसलो खात, बसची वाट बघत आणि आलो पार्किंगकडे. मग बसलो आमच्या गाडीत आणि आलो घरी. बाय.